ओम साईराम. माझ्या भगवत प्रिय भक्तांनो, आज आपल्याला सत्संग आणि कुसंग यातील फरक ओळखून घ्यायचा आहे. सत्संग केल्याने काय फळ आहे, कुसंग अर्थात वाईट संगतीचे काय परिणाम आहे किंवा काय फळ आहे. चला विषयाकडे जाऊया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सत्संग आणि कुसंग. सत्संगापासून जितका लाभ होतो तितकाच एकांतात राहून साधन करण्याने होत नाही. आपल्याला राग आला तर आपण एकांतात जातो, पण अशा वेळेला जर सत्संगाचा आधार घेतला तर निश्चित आपल्या मनावर परिवर्तन घडेल. सत्संगात काही न करता उन्नती होते आणि कुसंगात काही न करता पतन होत असतं. एखादा वाईट व्यक्ती आपल्या जीवनात जर आला ना, तर त्याच्या अंगी असलेले जे अगुण आहेत, गुणरहित, त्याच्या अंगी योग्य गुणच नाही आहे, अशा व्यक्तीची आपल्या जीवनात जर संगती प्राप्त झाली तर क्षणामध्ये तो व्यक्ती देखील वाईट होऊन जात असतो किंवा त्यालाही वाईट गुणधर्म लागत असतात. म्हणजेच जशात राहिले तसे गुणधर्म आपल्यात उतरत असतात. असं असताना संघाचा त्याग केल्याने सत्संगाचा प्रत्यक्ष लाभ होत नाही. केवळ श्रवण केल्याने सत्संग होत नाही. सत्संग होतो सतशी संबंध जोडल्याने, सतला महत्त्व देण्याने, सर्वात परिपूर्ण असलेल्या परमात्म्याला पाहणे म्हणजेच सत्संग. म्हणजेच संतांचा संग, सत्संग. भगवंत प्रेम होणे हाही सत्संग आहे. भगवंतावर आपल्याला प्रेम उत्पन्न होणे हाही सत्संग आहे. आणि नाशवाण्याने प्रेम म्हणजेच मोह सुटणे हाही सत्संग आहे. जसे हा शरीर नाश होणार आहे, हा शरीर नाश पावणार आहे, तरी आपल्याला या शरीरावर प्रेम होतं किंवा मोह सुटतो. मोह म्हणजे प्रेम, तरी आपण याच्यावर प्रेम करतो. मग जो अनादिकालापर्यंत टिकणार आहे त्यावर का प्रेम करू नये. जसे शरीरासाठी भोजन आवश्यक आहे, तसेच पारमार्थिक जीवनासाठी सत्संग आवश्यक आहे. जसे मनुष्य शरीर वारंवार प्राप्त होत नाही, तसेच मनुष्य शरीर मिळूनही सत्संग वारंवार मिळत नाही. अनेक लोक आहेत की आजही त्यांच्या प्रारब्धात सत्संग नाही आहे, संतांची संगती नाही आहे. मनुष्य देह मिळाला आहे पण सत्संग मिळालेला नाही आहे. म्हणून जर का आपल्याला सत्संग मिळत असेल तर त्याचा अवश्य लाभ घ्या आणि स्वतःला भगवंतात विलीन करून घ्या, त्यांच्या सत्संगात एकरूप करून घ्या. सत्संग आपल्या पुरुषार्थाने प्राप्त होत नाही, तर केवळ भगवत कृपेनेच प्राप्त होऊ शकते. भगवंताची कृपा झाली तर आपल्याला सत्संग प्राप्त होत असतो. माणसाच्या स्वाभाविकतेनेच सत्संग त्याला प्राप्त होत नाही. जैसे स्वार्थ असतो तेथे सत्संग होत नाही, तर कुसंग होत असतात. प्रत्येक परिस्थितीत प्रसन्न राहण्याची विद्या सत्संगातून मिळत असते. सत्य गोष्टी स्वीकार करा, हाच खरा सत्संग आहे. असत्य गोष्टीला आपण पाठिंबा देतो, पण सत्याच्या गोष्टीला आपण दूर लोटत असतो. म्हणून सत्याच्या विषयाचा स्वीकार करून असत्याचा नाश करा, त्याला तर सत्संग असे म्हणतात. जसे जठराग्नी कमजोर झाला तर अन्न पचत नाही, तसेच अंतःकरणात लगन नसेल तर सत्संगाच्या गोष्टी पचत नाही. म्हणून देवाधर्माची गोडी असावी, भगवंतावर प्रेम व्हावं,
तेव्हाच मिळालेलं सत्संग आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. भगवंताच्या विशेष कृपेची ओळख आहे सत्संग प्राप्त होणे म्हणजे. ज्याला सत्संग पचलं त्याचा परिचय खऱ्या अर्थानं भगवंताशी झाला समजावं. व्यापारात तर लाभ आणि हानी दोन्ही होतात, परंतु सत्संगात लाभच होतो, हानी कधी होतच नाही. सत्संगातील गोष्टींना महत्त्व दिल्यामुळे वृत्तीत फार फरक पडतो आणि विकार आपोआप नष्ट होत जातात. ते करण्याची गरज पडत नाही. सत्संग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या शरीरातील आधी व्याधी सगळ्या नष्ट करून टाकत असतं सत्संग. सत्संगातील गोष्टींना महत्त्व दिल्यामुळे वृत्तीत फार फरक पडतो आणि विकार आपोआप नष्ट होतात. त्याचप्रमाणे भोगात जितकी आसक्ती असते तितकी बुद्धीत जडता येते, ज्यामुळे सत्संगाच्या तात्विक गोष्टी वाचून ऐकूनसुद्धा समजत नाही. संसारापासून काही घेण्याची इच्छा होतच कुसंग सुरू होत असतो. जिथून संसारात तुम्ही एखाद्या विषयाची अभिलाषा ठेवलीच म्हणजेच तुमच्या जीवनात कुसंगाची प्राप्ती झाली. शरीर संसाराशी आपला संबंध मानणे कुसंग आहे. कुसंगाने हानी होत नाही, तर कुसंग स्वीकार करल्याने हानी होत असते. वाईट लोकांच्या संगतीत राहा, पण त्यांचे वाईट गुणधर्म आपल्यात कधी आणू नका किंवा घेऊ नका. ईश्वर, परलोक आणि धर्म यांना न मानणाऱ्या नास्तिकांचा संघ सर्वात अधिक पतन करणारा आहे. जे भगवंताला मानत नाही त्यांच्यात तर मुळीच राहू नका. आपल्या अंतःकरणात दोष असतो, म्हणूनच बाहेरून झालेल्या कुसंगाचा परिणाम होतो. कारण आकर्षण सजातीयेत होते, विजातीयेत होत नाही. सत्संग, सद्विचार, सच्छंद आणि दुःख हे चारही विवेकांसाठी संसारापासून संबंध विच्छेद करणारे आहेत. प्रत्येक वर्षापासून साधन करून जे तत्व प्राप्त होत नाही ते सत्संगाने तात्काळ प्राप्त होऊ शकते. साधन करणे म्हणजे स्वतः धन कमविणे आहे आणि सत्संग करणे म्हणजे धनवान व्यक्तीला दत्तक जाणे आहे. जसे दत्तक गेलेल्याला कमविलेले धन प्राप्त होते, तसेच सत्संगात जाण्याने केल्याविना साधन होते. जीवनामध्ये सत्संग आणि कुसंगाचा खूप मोठा विषय आपल्या समोर आला आहे. कुसंग असेल तर त्यातले गुणधर्म अजिबात आपल्या अंगी उतरवू नका, आपल्या मनात उतरवू नका. आपल्याला जे चांगलं वाटेल तेच आपण मनात ठरवून ते योग्य रीतीनं करायचं आहे. आणि भगवंताच्या सान्निध्यात राहून आपल्याला जीवनात कितीही कुसंगी व्यक्ती भेटले तरी देखील आपले त्यांच्या विचारातले कुसंग आपल्यात कधीच येऊ शकत नाही. कारण का, त्यावेळेला त्या भक्तावर भगवत कृपा झालेली असते, सत्संगरूपी कृपा झालेली असते. माझ्या भगवतप्रिय भक्तांनो, आज आपण सत्संग आणि कुसंग यातील फरक आपण ओळखून घेतला. आपण याप्रमाणे वागा आणि जीवनात स्वतःला उत्तर बनवून घ्या. आजचं प्रवचन संपवतो. आपला दिवस शुभ असो. ओम साईराम.